गुड मॉर्निंग. आज मी श्लोकच्या टिफिनचा ब्लॉग बनवणार आहे. श्लोक आणि पौर ही माझी 2 मुले. हे टिफिन म्हणजे काय असते, खरंच त्या रीलसारखं आहे की टिफिन बनवायचा आहे. टिफिनमध्ये काय तर अर्धीच चपाती, तसंच असते टिफिनचं नाव. टिफिनचंच टेन्शन. टिफिनमध्ये मुलं काय 1-1.5 पोळी 2 पोळ्या नेतात, पण टिफिनचं टेन्शन एवढं असते की संध्याकाळपासूनच उद्या टिफिनला काय देऊ असं चालू असते मनात. श्लोक बोलला टिफिनला मला कालचा हलवा दे, आणि भेळ आणली होती. यांनी नगरला गेले होते तर ती भेळ. लॉंग टिफिनला मी पराठे बनवायचं ठरवलं होतं. दूध देते, दूध मांजरीचं आमच्या बिल्डिंगमध्ये खूप त्रास आहे. हे लाटणं बघा, हे लाटणं खूप छान आहे. मी पण खूप शोधत आहे असं दुसरं घेऊन ठेवते म्हटलं, पण नाही मिळत आहे. ते मी माझ्या आईकडून आणलं होतं. 2 पातेल्यांमध्ये दूध असं ठेवते की पकडचं दूध थंड असते, ते लवकर तापत नाही, आणि त्याला ब्रशल्याबरोबर लवकर दूध पाहिजे असते. ब्रश झाल्याबरोबर पराठा बनवत आहे. त्याला पराठ्यासोबत लोणचं नको असते. पराठा फोल्ड करून तयार झाल्यावर फोल्ड करून त्यामध्ये चीजचे स्लाईस ठेवला की ते तसं पाहिजे असते. यांच्यासाठी आणि पौरोईसाठी चहा बनवत आहे. चहा एका साईडला चहा आणि एका साईडला पराठे असं. चहा बघा, पौरोई चहा आणि कुकीज खाणार होती, ती पेपरला जाते. आणि हे बघा पराठे रेडी आहेत, आणि हा श्लोकचा टिफिन पण रेडी आहे. 2 टिफिन आतमध्ये ठेवले बॅगमध्ये.